हॅलो. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत सुकट आणि वांगीचा रस्सा. तर यासाठी लागणारं साहित्य आहे सुकट, टमॅटो, बटाटा, वांगी, कांदा, अद्रक लसूण पेस्ट, खोबऱ्याचं वाटण, मसाले आणि हळद आणि मीठ. तर यासाठी मी कापलेली वांगी घेतली आहे, चांगलं पाण्यामध्ये भिजवली आहे. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कापलेला कांदा घ्यायचा आहे. कांद्याला चांगला आपल्याला फ्राय करायचा आहे. तो डार्क पिंकिश कलर येईपर्यंत आपल्याला त्याला परतायचा आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टमॅटो ॲड करायचा आहे कापलेला. टमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ ॲड करू शकतो. मीठ ॲड केल्यानंतर परत त्याला ढवळायचं आहे. मग अद्रक आणि लसूणची पेस्ट आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे. मग परत आपल्याला त्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि टमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला ढवळायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे, हिंग ॲड करायचं आहे, धने जिरे पावडर ॲड करायची आहे. त्यानंतर परत आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याला काश्मीरी मिरची पावडर टाकायची, आपला घरचा लाल मसाला टाकायचा आहे. त्यानंतर गरम पाणी ॲड करायचं आहे. त्याला चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला. मग त्यामध्ये आपण बटाटे ॲड करू शकतो कापलेले. बटाटे ॲड केल्यानंतर आपण त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण ॲड करायचं आहे. खोबऱ्याची वाटणची रेसिपी मी चिकन रस्स्याच्या रेसिपीमध्ये दाखवली आहे, तर तुम्ही एकदा तिकडे जाऊन पाहू शकता. त्यानंतर त्याला चांगलं मिक्स करायचं आहे. एक उकळ आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सुकट ॲड करायचं आहे. सुकट ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कापलेली वांगी ॲड करायची आहे. वांगी ॲड केल्यानंतर त्याला आपल्याला ढवळायचं आहे चांगलं. आता वांगी आणि बटाटे चांगले मसाल्यामध्ये परतलेले आहेत. त्याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे. सर्वांना मसाला लागला पाहिजे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी परत ॲड करायचं आहे. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी आपण ॲड करू शकतो. गरम पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे उकळी येईपर्यंत. तर तुम्ही पाहू शकता थोडी थोडी उकळी यायला सुरुवात झाली आहे. परत त्याला आपल्याला झाकायचं आहे. त्याला चांगली उकळ आलेली आहे. आता त्यामध्ये कोकम ॲड करायचं आहे. जेवढा आंबटपणा पाहिजे तेवढं आपण कोकम ॲड करू शकतो. आपण टमॅटो पण ॲड केले आहे तर त्याच्याने पण आंबटपणा येतो. आता तुम्ही बघू शकता वरती थोडं थोडं तेल आणि तरी यायला सुरुवात झाली आहे. तर त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करू शकतो आणि आपण आपलं जे रस्सा आहे तो तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करू शकतो. एकदा आपण बघायचं की बटाटा आपला शिजला आहे की नाही, कारण आपण तो कच्चा टाकलेला आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता आपली सुकट आणि वांग्याची भाजी तयार झालेली आहे. आपण त्याला भाकरी किंवा भातासोबत कुस्करून खाऊ शकतो. खूप चविष्ट लागते. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.